मंडळी, तुम्ही आता बसमध्ये असाल, घरी असाल, ट्रेनमध्ये असाल, कुठे असाल, आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आणि माहिती मी आता तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. कारण प्रत्येक जण आता टीव्ही बघत असेल. भारत पाकिस्तान मध्ये जे युद्ध सुरू आहे किंवा एकूण जे तणावाचं वातावरण आहे, त्या वातावरणाची प्रत्येक अपडेट घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. आणि सध्या जे माध्यमांमध्ये सुरू आहे, जे बातम्यांमध्ये सुरू आहे, त्याबद्दलचे अनेक प्रश्न तुमच्या मनात देखील निर्माण होत असतील. आता सगळ्यात पहिला मुद्दा काय, तर सकाळी 8-8:30च्या दरम्यान एक बातमी येऊन धडकते की पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातील लाहोर इथं 3 स्फोट झाले, साखळी बॉम्बस्फोट झाले. ते नेमके कोणी केले, का केले, याबाबतीतले प्रश्न माध्यमांमध्ये उपस्थित केले जात होते. त्याची उत्तरं माध्यमांकडूनही ठोस अशी येत नव्हती. त्यानंतर बातमी येते की साधारण 12 बॉम्बस्फोट हे पाकिस्तानातल्या जवळपास 10 शहरांमध्ये घडलेले आहेत आणि त्या 10 शहरांमध्ये पूर्णपणे वातावरण बिघडलेलं आहे. पाकिस्तानी नागरिक इकडून तिकडून सैरभैर झालेले आहेत. अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या आणि त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होते. त्यातला पहिला प्रश्न हा होता की हे बॉम्बस्फोट नेमकं कोण घडवतंय. आता अनेक शंका उपस्थित केल्या. पहिली शंका हीच होती की पाकिस्तान स्थित असणाऱ्या दहशतवाद्यांनीच हा हल्ला केलाय का, की स्वतःच पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये एक वेगळं वातावरण पसरवण्यासाठी हे स्वतःच हल्ले केले, की भारताने हे हल्ले केले. असे अनेक शक्यता निर्माण केले जात होत्या. अनेकांना उत्तरं मिळत नव्हती. पण आत्ताच्या घडीला भारतीय सेनेकडून काही महत्वाची माहिती समोर आलेली आहे. एक प्रेस रिलीज समोर आलेली आहे. तर त्या प्रेस रिलीज मध्ये भारतीय सेनेने असं सांगितलं की भारतातील तब्बल 15 शहरांना टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्लॅन होता. आता खरं तर बघायला गेलं तर बऱ्याच दिवसांपासून भारतावरती पाकिस्तान हे सीमावर्ती भागांमध्ये शेल्सने मारा करत होतं, अंदाधुंद फायरिंग करत होतं. पण आता त्यानंतर पुढची गोष्ट अशी की 15 शहरांना थेट टार्गेट करण्याचा, ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता. आणि हे पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आणि हाच हल्ला उधळून लावण्यासाठी भारतानं ड्रोन हल्ला करून पाकिस्तानची जी HQ-9 ही रडार यंत्रणा आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे. आणि ती याबाबतची जी माहिती आहे ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारतीय सेनेनं जी प्रेस रिलीज सोशल मीडियावरती जाहीर केलेली आहे त्यामध्ये दिलेली आहे. याच संदर्भात आता आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत कैलास देसाई माझे सहकारी आहेत. कैलास सर, नेमकं काय घडतंय आता पाकिस्तानमध्ये? पाकिस्तानमध्ये आज सकाळपासून जे बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या, विशेषतः 12 शहरांमध्ये 13 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले अशा पद्धतीच्या बातम्या आज सकाळी येत असतानाच त्या हल्ल्यांची पुष्टी देणारं विधान मात्र कुणाकडून येत नव्हतं. त्या हल्ल्यांची कोण जबाबदारी घेत नव्हतं. मात्र नुकतंच आता भारतीय सैन्य दलाने एक ऑफिशियली प्रेस रिलीज जे जाहीर केलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की काल रात्री पाकिस्तानकडून भारतामधील जवळपास 15 शहरांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि हा हल्ला ड्रोन आणि मिसाईलद्वारे पाकिस्तान करत होता. मात्र भारताची जी आपली S-400 एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे, या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सर्वच ड्रोन आणि मिसाईल इंटरसेप्ट केले, त्यांना शोधलं आणि त्यांना तिथंच न्यूट्रलाइज करण्याचं काम या भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं केल्याचं भारतीय सैन्य दलानं सांगितलेलं आहे. यासोबतच या प्रेस रिलीजमध्ये असंही सैन्य दलानं सांगितलंय की लाहोर इथली एअर डिफेन्स सिस्टीम असेल आणि पाकिस्तानातल्या विविध शहरांमधल्या एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा न्यूट्रलाइज केलेल्या आहेत. भारतीय सैन्य दलानं न्यूट्रलाइज केलेल्या आहेत याचा अर्थ असा की या एअर डिफेन्स सिस्टीम फेल केलेल्या आहेत भारतानं. मग त्या कोणत्या माध्यमातून केल्या याच्याबद्दल अद्याप स्पष्टोक्ती आपल्या सैन्य दलानं दिलेली नाही. मात्र पाकिस्तानमधून ज्या पद्धतीनं दावे प्रतिदावे आपल्या समोर येत आहेत, यामधून एक असं लक्षात येतंय की पाकिस्तानमध्ये हरोप ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झाले असं पाकिस्तान म्हणतंय. हरोप ड्रोन हे कुठले आहेत तर भारताचे आहेत. इस्रायली बनावटीचे हरोप ड्रोन भारतानं पाकिस्तानमध्ये हल्ला करण्यासाठी वापरले अशा पद्धतीचा आरोप पाकिस्तान करतंय. आणि पाकिस्ताननं काल सुद्धा एक आरोप केलेला होता की भारताचे 12 हरोप ड्रोन्स आम्ही पाडलेले आहेत अशा पद्धतीचा दावा काल पाकिस्ताननं केलेला होता. आणि आज सुद्धा आपण बघू शकतो की हे जे ड्रोनचे स्फोट झालेले आहेत पाकिस्तानचे, त्याची लोकेशन्स आपण पाहू शकतो की लाहोरमध्ये जे सैन्य ठिकाणी आहेत, लाहोर मधलं विशेषतः नेव्ही कॉलेज असेल याच्या ठिकाणी सुद्धा एक स्फोट झालेला आहे.
त्यानंतर गुंजरावाला, कराची, चकवाल, घोटकी या ठिकाणी हे ड्रोनचे अटॅक झालेले दिसतात पाकिस्तानमध्ये. यासोबतच रावळपिंडीचं लष्करी मुख्यालय आहे, या ठिकाणी अटॅक झालेला आहे. रावळपिंडी स्टेडियम असेल आणि उमरकोट या ठिकाणी हे ड्रोनचे अटॅक आणि स्फोट झालेले पाकिस्तानमध्ये आपल्याला दिसून येतात. यासोबतच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीमध्ये जिथं न्यूक्लिअर वेपनचं स्टोरेज आहे या ठिकाणी सुद्धा स्फोट झालेला आहे. आणि यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांमध्ये घबराट आपल्याला दिसून येते. संपूर्ण परिसर सील केलेला आहे आणि हा भाग संपूर्ण सैन्यानं सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. आणि यामुळेच पाकिस्तानची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले. आता याच्यामध्ये गमतीची गोष्ट म्हणजे काल पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमचं आणि एअरफोर्सचं कौतुक केलेलं होतं. आणि यामध्ये ते असं म्हटलेले होते की पाकिस्तानचं एअरफोर्स आहे ते मजबूत आहे आणि मजबूतीनं मैदानामध्ये उतरलेलं आहे. मात्र आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर भारतीय सैन्य दलानं ऑफिशियल प्रेस रिलीजमध्येच हे जाहीर करून टाकले की आम्ही पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम न्यूट्रलाइज केली, म्हणजे पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. नक्कीच. नेमकं काय इंडियन आर्मीनं त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये काय सांगितलं आहे, कशा पद्धतीची माहिती दिलेली आहे? आता भारताच्या सैन्य दलानं जे काही प्रेस रिलीज जाहीर केलंय याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की पाकिस्ताननं 15 ठिकाणी जवळपास मिसाईल ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा काल प्रयत्न केला. याच्यामध्ये म्हणजे जे आपलं प्रेस रिलीज आहे याच्यामध्ये स्पष्टपणे असं उल्लेख आहे, पाकिस्तान अटेम्प्टेड टू एंगेज अ नंबर ऑफ मिलिटरी टार्गेट्स इन नॉर्दर्न अँड वेस्टर्न इंडिया इन्क्लुडिंग अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कुपवाडा, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोडी, उत्तरलाई अँड भुज, म्हणजे या सर्व ठिकाणांवरती पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न काल केलेला होता. मात्र भारताची जी काय एअर डिफेन्स सिस्टीम आहे यानं हे सर्व हल्ले परतवून लावले, इंटरसेप्ट केले. आणि यानंतर पुढे भारतीय लष्करानं असं सांगितलंय की आम्ही पाकिस्तानमधली अनेक शहरांमधली एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती न्यूट्रलाइज केलेली आहे, म्हणजे उद्ध्वस्त केलेली आहे. फक्त आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात येते की पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम भारतानं कोणत्या प्रकारे उद्ध्वस्त केली किंवा आता जे काय पाकिस्तानमध्ये ड्रोनचे स्फोट आणि हल्ले दिसत आहेत हे भारतानंच केलेत का हे आपल्याला आता निश्चितपणे सांगता येत नाही, कारण भारतानं त्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. यासोबतच भारतीय सैन्य दलानं अजून एक गोष्ट डिक्लेअर केलेली आहे की लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती सुद्धा आपल्या भारतीय सैन्य दलानं उद्ध्वस्त केलेली आपल्याला दिसून येत आहे. दुसऱ्या बाजूला काल जे पाकिस्तानकडून जे हल्ले झालेले होते ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून याला परतवण्याचं काम आपल्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं केलं. ही रशियन बनावटीची सिस्टीम आहे आणि यामधून आपण एकाच वेळी जवळपास 72 मिसाईल डागू शकतो. आणि ह्याच एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून काल पाकिस्तानचे सर्व हल्ले आपल्याला परतवून लावल्याचं दिसून येतं. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये जी चीनी बनावटीची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम आहे ही आता न्यूट्रलाइज म्हणजे उद्ध्वस्त झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपल्या भारत आणि पाकिस्तान सारख्या देशांना जे सुरक्षेची सर्व यंत्रणा किंवा एअर डिफेन्स सिस्टीम पुरवठादार करणारे जे सर्व देश आहेत, विशेषतः रशिया असतील, चीन असेल, यांच्यामध्ये सुद्धा हे एक प्रकारचा एक दुसरा नवीन संघर्ष आपल्याला येत्या काळात दिसू शकतो की एअर डिफेन्स सिस्टीम असेल किंवा ही सुरक्षा सामग्री पुरवठा करणारे सर्व देश आहेत यांच्या सामग्रीवरती सुद्धा अशा पद्धतीच्या ह्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या फेल्युअरचे मोठे परिणाम आपल्याला दिसू शकतात. या मोठ्या देशांचं जे अर्थकारण असतं हे अशा पद्धतीच्या सुरक्षा यंत्रणांच्या विक्रीवरती अवलंबून असतं. त्यामुळे रशिया आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा येत्या काळात आपल्याला या पातळीवरती वाकयुद्ध दिसू शकतं. नक्कीच कैलास, आत्ताच्या घडीची ही अत्यंत महत्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. एकूणच जर घटनाक्रम बघितला तर बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलं की पहलगामच्या पार्श्वभूमीवर भारतानं जो हल्ला केला तो ऍक्ट ऑफ वॉर मानला गेला त्यांच्या बाजूने आणि पाकिस्तानकडून वारंवार हल्ले हे भारतावरती केले गेले. मगाशीच एक बातमी आलेली होती की जवळपास पूंछ सेक्टरमध्ये 15 जे नागरिक आहेत, जे सैनिक आहेत, त्याच्याबरोबर सिव्हिलियन्स आहेत, त्यांचा मृत्यू पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये झाल्याची माहिती काही वेळापूर्वी आलेली होती. आणि त्याच पार्श्वभूमीवर आत्ता जी बातमी येते ती म्हणजे पाकिस्तानची जी
जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे HQ-9 ही उद्ध्वस्त केलेली आहे भारतीयांनी आणि त्याच निमित्तानं संपूर्ण माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत। आणि याच सोबत मंडळी भारताचे जे केंद्रीय मंत्री आहेत किरण रिजिजू, त्याचबरोबर भारताचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांनी वक्तव्य केलेलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे अजून संपलेलं नाहीये। त्याचबरोबर 2 दिवसांपासून किंवा कालपासून म्हणलं तरी हरकत नाही, एक पोस्ट जी आहे ती चर्चेत येत होती, ती म्हणजे भारताचे जे लष्कर प्रमुख आहेत माजी मनोज नरवणे यांची एक पोस्ट व्हायरल होत होती की त्यांनी सांगितलं होतं की अभी तो पिक्चर बाकी आहे, अशा संदर्भातलं एक त्यांनी वक्तव्य पोस्टच्या माध्यमातून केलेलं होतं। म्हणूनच ऑपरेशन सिंदूर हे अजून संपलेलं नाहीये का? आता जे सगळं घडलं ते ऑपरेशन सिंदूर 2.0 चा काही भाग होता का? आणि इथून पुढे नेमकं काय होणार आहे या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आपण विशेष भारीवरती घेत राहणार आहोत। त्यासाठी तुम्ही कनेक्टेड राहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।